फिरायचं रुग्णात पाणी तुमचं वय किती आहे? एकाच पूर्ण झालंय. हां, तर बाबा तुम्हाला इथलं थेरपीचा कोणी सांगितलं थेरपीबद्दल? मंदार तर बाबा तुम्हाला काय काय त्रास होता? मला बीपीचा आहे, शुगरचा आहे. मेजर प्रॉब्लेम हिप जॉईंट बॉल जो आहे ना त्याच्यात घर्षण झालेलं होतं आणि जास्त वेळ उभं राहू शकत नव्हतं, चालूही शकत नव्हतं. तर बाबा आता तुम्ही 8-10 दिवसापासून थेरपी घेताय. हो. तर मग तुम्हाला काय फरक फरक जाणवत आहे. काय फरक वाटतं तुम्हाला? पहिले 5 मिनिटापेक्षा जास्त उभं राहू शकत नव्हतो, आता राहतो उभं 10-1 मिनिटं. आता काय म्हणतो? एक घरदान चाललं की बसावं लागायचं, तसं आता नाही. आणि त्यासोबत ते खोबणीमध्ये जे तेल ऑइल कमी झालंय ना ते मेंटेन करायला सांगितलं. इथं द्वारकाला अय्यप्पा टेम्पलमध्ये आधी आयुर्वेदिक शाळेचे डॉक्टर आहेत, तर ते देतात औषध. ते चालूच करायला सांगितलं ते. बाबा तुम्हाला थेरपी घेऊन काय फरक जाणवला? इथं आई बसणाऱ्या आई बाबांना सांगणार का तुम्ही? चांगलं आहे सर्व. सामान्य लोक येतात त्यांना ट्रीटमेंट ते बरं वाटतं आणि त्यांचे मत इथे व्यक्त करतात. हां, बरं बाबा तुम्हाला ज्या वेळी फ्रॅट अँड बेडपासून आता तुम्ही पहिले 5 मिनिटं उभं राहू शकत होते, आता तुम्ही